आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। तर आम्ही दोघांनी पूर्ण विचार करून असा निर्णय घेतलाय की यंदाच्या वर्षी माझ्या प्रभागाकडून निवडणुकीकरता संपतराव गाडे पाटील यांचं नाव मी जाहीर करतो। थांबा थांबा, नाही नाही, आम्हाला हे मान्य नाही। आम्हाला हे मान्य नाही, आम्हाला हे मान्य नाही। आम्हाला तुमच्यावर विश्वास आहे म्हणून आम्ही आतापर्यंत तुम्हाला मत देत आलो। हो हो, बरोबर आहे, बरोबर आहे। आम्ही संपतरावांना मान्यता देऊ शकत नाही। हो हो, बरोबर आहे, संपतरावांना मान्यता देऊ शकत नाही। शांत राहा, शांत राहा, मी विनंती करतोय आपल्याला शांत राहा, माझं बोलणं ऐकून घ्या। हे बघा, मी तुमच्या भावना समजू शकतो आणि मला हेही माहिती आहे की माझा निर्णय मी तुमच्यावर लादू शकत नाही आणि म्हणूनच आज मी अशा व्यक्तीला तुमच्याशी बोलायला लावणार आहे जी व्यक्ती आपल्यातलीच आहे, आपल्या परिचयाची आहे, सासवड मधली आहे। अहो, आपलीच थोरवी आपण काय गावी, आणि म्हणून या युतीबद्दल त्याचं काय म्हणणं आहे ते तुम्ही ऐकून घ्या आणि त्यानंतर तुम्ही जो निर्णय घ्याल तो मला मान्य आहे। अरे आनंदी, अशी अचानक मला मिठी कशी काय मारताय? कुठे काय? काहीच नाही। असं कसं काहीच नाही? मला माहितीये तुम्ही उगाच असं नाही करणार। नक्की तुम्हाला कोणीतरी काहीतरी बोललं असेल, नाहीतर तुम्हाला मला काहीतरी सांगायचंय। हा, नाहीतर माझ्याकडून काहीतरी मागायचं असेल। मग भावना आहे, मी जर तुझ्याकडून काही मागितलं तर तू देशील मला? अरे बापरे, अवघड प्रश्न आहे बाबा हा। सांग ना भावना, देशील का? बर, 2 कारणांवरून मी तुम्हाला देईन। एकतर तुम्ही इतक्या गोडात आणि इतक्या शहाण्यात की माझं सगळं ऐकता, त्यामुळे तुम्हाला ती गोष्ट मिळायला पाहिजे। आणि दुसरं म्हणजे माझी खात्री आहे तुम्ही माझ्याकडे चुकीचं काही मागणार नाही। मग मला प्रॉमिस दे, फ्रेंड जिथे बोलेल तिथे तू जाशील। अरे बघ ना भावना, आपण कधी प्रॉब्लेम मध्ये आलो तर फ्रेंड न बोलवता आपल्याला हेल्प करायला येतो। मग त्यांनी आपल्याला बोलवलंय, मग आपण नाही नाही म्हणायला पाहिजे ना। चला, इतका वेळ सांगून ऐकलं नाही, आता सोनाराने कान टोचले, बरं झालं। आज माझ्यातर्फे तुमच्याशी बोलण्याकरता माझ्याच प्रभागातील माझा बालमित्र त्याला मी इथे बोलवू इच्छितो। तुमच्यासारखाच सासवड मधला तो एक सामान्य आणि प्रामाणिक नागरिक आहे। आपणा सर्वांची अनुमती घेऊन मी त्याला इथे आमंत्रित करतो। माझा बालमित्र तितकाच प्रामाणिक आणि सच्चा नागरिक, आणि तो म्हणजे श्रीनिवास दळवी। अरे डार्लिंग, बघतीयस ना, भावनेचं नाव अनाउन्स करायला उतावळा झालाय सिद्धू। पण त्याला हे कुठे माहिती त्याचा प्लॅन फ्लॉप करायला आपल्याकडे एक मास्टर प्लॅन रेडी आहे। जनसेवा करायची फार इच्छा आहे ना सिद्धिराज गाडे पाटील। आता बघ, स्क्रीनवर पूर्वीचे फोटो दिसल्यानंतर हे तुझेच लोक,
तुझ्याच मनाविरुद्ध तुला पूर्वीशी लग्न करायला कसे भाग पाडतात ते. आता कळलं तुला मी का तुला मॅड बोलते ते. नाही बघ ना, आताही मी तुला मगाचपासून एवढ्यांदा विचारतेय पण तू काहीच बोलत नाहीयेस. का वागतोयस माझ्याशी असं तू सांग मला. जयंत सर, बोल मॅड, काय झालंय नक्की बोल. जानू ऐक ना, मी आत्ता तुला काहीच सांगू शकत नाही. हे बघ, माझा ऐक. मी नाही, तू माझं ऐक. मला आत्ताच्या आत्ता जाणून घ्यायचंय नक्की काय चाललंय तुझ्या मनात. बोल मॅड, मॅड बोल. बोल. जानू, तू इथे जानू मला खरं खरं सांग आता, जो मुलगा इथे उभा होता तो मॅडच होता ना? मॅड? कोण मॅड? तुझ्या कॉलेजमधला तुझा मित्र, ज्याला तू पेट नेमने हाक मारायचीस, मॅड. नाही, तो तो कशाला येईल इकडे. तो नव्हता हा? अच्छा, मग ठीक आहे. तो असता तर मला त्याला भेटायचं होतं. झालंय का भावनाताईला शोधून? मग आतमध्ये जाऊया. भावनाताई? अरे ऍक्च्युली भावनाताई कॉलवर बोलत बोलत बहुतेक बाहेर गेलीये. आपण जाऊयात, आज जाऊयात. आलोच. ठीक आहे जान, तू मला काही नाही सांगितलंस तर मला काही कळणार नाही असं तुला वाटतंय का? पण मला एवढं 100% माहितीये की आता तुला भेटायला आलेला मुलगा हा मॅडच होता. आणि तो कोण आहे हे मी लवकरच शोधून काढेन. लक्ष्मी निवास